नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीट. आज आपण जाऊया नेपाळमधील लुम्बिनी शहराच्या प्रवासाला. हे लुम्बिनीच का? कारण लुम्बिनीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. लुम्बिनी हे नेपाळमधील एक अतिशय विशेष आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध शहर. भगवान बुद्धाचे जन्मस्थान म्हणून जगभरात ओळखले जाणारे हे शहर आपल्या शांतता, ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण नेपाळमधील रूपन्देही जिल्ह्यात असून जगभरातील बौद्धांसाठी ते अत्यंत महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. बौद्ध परंपरेनुसार इसवी सन पूर्व 563 मध्ये बुद्धाच्या मातोश्री राणी मायादेवी यांनी आपल्या माहेरी जात असताना लुम्बिनी येथे बुद्धांना जन्म दिला, ज्यांनी पुढे बुद्ध म्हणून जगाला शांती आणि करुणेचा संदेश दिला. 1896 मध्ये एका नेपाळी पुरातत्व शास्त्रज्ञाने लुम्बिनी या ठिकाणाचा पुन्हा शोध लावला आणि तेव्हापासून अनेक आंतरराष्ट्रीय पथकांनी येथे उत्खनन व जीर्णोद्धाराचे कार्य केले आहे. आज लुम्बिनी संकुलामध्ये बुद्धांचे जीवन आणि शिकवण यांच्याशी संबंधित अनेक मंदिरे, मठांचे आणि इतर पवित्र स्थळांचा समावेश आहे. 1997 पासून लुम्बिनीला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली असून दरवर्षी येथे लाखो पर्यटक आणि भाविक भेट देत असतात. बौद्ध धर्म आणि त्याच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठी तसेच आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक समृद्धीची इच्छा असणाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. दक्षिण नेपाळमध्ये भारतीय सीमेजवळ वसलेले लुम्बिनी एका सपाट आणि सुपीक तराई प्रदेशात वसलेले आहे. त्याच्या दक्षिणेला भारताचे उत्तर प्रदेश राज्य, उत्तरेला डोंगराळ प्रदेश असून ज्यामुळे त्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखीन वाढते. लुम्बिनी क्षेत्रात हिरवीगार वनराई, मोकळी मैदाने आणि ध्यान केंद्रांमुळे एक शांत वातावरण निर्माण होते. येथील लोकसंख्या मर्यादित असली तरी दरवर्षी जगभरातील लाखो यात्रेकरू आणि पर्यटक लुम्बिनीला भेट देतात. आर्थिक घडामोडीबद्दल बोलायचे झाल्यास लुम्बिनीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, धार्मिक विधी आणि स्थानिक व्यापारावर आधारित आहे. मोठ्या संख्येने असलेली हॉटेल्स, गेस्ट हाऊस, हस्तकला आणि पर्यटन संबंधित व्यवसाय हे स्थानिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. आता थोडं लुम्बिनीच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांबद्दल बोलूया. हे शहर नेपाळमधील प्रमुख शहरांशी रस्त्याने चांगले जोडलेले आहे, ज्यामुळे भारतातील पर्यटकांना येथे पोहोचणे सोपे होते. गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे सर्वात जवळचे विमानतळ आहे, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना थेट प्रवेश मिळतो. लुम्बिनी मधील भेट देण्यासारख्या ठिकाणांबद्दल बोलायचे झाल्यास मायादेवी मंदिर अग्रस्थानी आहे. हे मंदिर लुम्बिनी मधील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते. हे ते ठिकाण आहे जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि मंदिर परिसरातील अशोक स्तंभ, प्राचीन अवशेष आणि शांत वातावरण आध्यात्मिक शांतीची भावना देतात. विश्व शांती पॅगोडा. विश्व शांती पॅगोडा हा पॅगोडा जपानी बौद्ध संस्था निप्पॉन झान मेहोजी द्वारे बांधण्यात आला असून तो जागतिक शांततेचे प्रतीक आहे. येथे बुद्धांची एक भव्य मूर्ती आहे आणि येथून लुम्बिनी परिसराचे विहंगम दृश्य दिसते. कंबोडियन मॉनेस्ट्री मठ हा कंबोडियन मठ लुम्बिनीच्या पूर्व मठ क्षेत्रात वसलेला आहे. लुम्बिनी मठ मंडळाच्या संकुलातील हे सर्वात आकर्षक मंदिरापैकी एक आहे. हा मठ या भागातील एक स्थापत्यशास्त्रीय चमत्कार आहे, कारण तो प्रसिद्ध अंगकोर वाट शैलीत कंबोडियन संकल्पनेवर आधारित आहे. यात ड्रॅगन आणि फुलांचा वापर केलेला असून त्याला चौरस रेलिंगने वेढलेले आहे आणि सर्वात वर 450 हिरवे साप आहेत, ज्यांच्या शेपटी कोपऱ्यावर एकमेकात गुंफलेल्या आहेत.
द ग्रेट लोटस स्तूप, द ग्रेट डिगिंग लोटस स्तूप, ज्याला जर्मन टेम्पल असेही म्हणतात, हा लुंबिनीमधील सर्वात धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्तूपांपैकी एक आहे आणि तो जर्मन तारा फाउंडेशनने बांधलेला आहे. या इमारतीच्या आत एक पोकळ कळस आहे जो अंशतः काचेने झाकलेला असून त्यातून आतील बुद्धांची मूर्ती दिसते. स्तूपाचे घुमटाकार छत बौद्ध भित्ती चित्रांनी आच्छादलेले आहे. येथील सोने आणि कोरीव काम हे बुद्धांच्या श्रद्धा आणि शिकवणीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यातून शांती आणि अहिंसेचा संदेश पसरतो. लुंबिनीला भेट देताना या स्तूपाला नक्की भेट द्यायला आहे. स्थायी मठ, हा मठ पारंपरिक स्थायी वास्तुकलेच्या शैलीत बांधण्यात आलेला असून त्याच्या आत बुद्धाची एक मोठी सुवर्णमयी मूर्ती आहे. नेपाळमध्ये उभारण्यात आलेल्या आणि थायलंड सरकारच्या अर्थसहाय्याने बांधल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय मठांपैकी हा एक मठ आहे. हा मठ येथील शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखला जातो. थाई शैलीतील हा सुंदर मठ चमकदार पांढऱ्या संगमरवरापासून बांधण्यात आलेला आहे. म्यानमार सुवर्ण मंदिर, म्यानमार सुवर्ण मंदिर हे लुंबिनी संकुलातील एक अलीकडील भर असून ते आपल्या नेत्रदीपक सुवर्ण वास्तुकलेसाठी ओळखले जाते. बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची 26वी जयंती साजरी करण्यासाठी म्यानमार सरकारने हे मंदिर उभारलेले होते. शांतता ज्योत, लुंबिनीमधील कालव्याच्या दक्षिण टोकावर शाश्वत शांतता ज्योत स्थित आहे. हे लुंबिनी उद्यानातील प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष साजरे करण्यासाठी 1986 मध्ये ही ज्योत प्रस्थापित करण्यात आलेली होती. लुंबिनी येथे फिरताना असे वाटते की जणू काही जग एका ठिकाणी एकत्र आलेले आहे. तर मित्रांनो, ही होती नेपाळची पवित्र भूमी असलेल्या लुंबिनी शहराची एक झलक. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.